कर्जत जामखेडमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्तीचा थरार, पण या कुस्ती स्पर्धेचं आयोजन वादात। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला कुस्तीगीर परिषदेचा विरोध। मार्च महिन्यामध्येच उन्हाचा कडाका असल्यानं या उन्हाचा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसणार। एकीकडे पाणी टंचाई तर दुसरीकडे जनावरांना चारा नसल्यानं दुधाच्या उत्पादनात मोठी घट। सांगली एसटी आगाराला 200 बसेसची आवश्यकता असताना केवळ 5 नव्या बसेस। सत्ताधारी आमदारांनी व्यक्त केली नाराजी। मनसेच्या सरचिटणीसपदी दिनकर पाटील यांची नियुक्ती। राज ठाकरेंनी केली पाटील यांची नियुक्ती। मनसेमध्ये आता राज ठाकरेंकडून संघटनात्मक बदल करायला सुरुवात। बीडमधील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तृप्ती देसाईंचा गंभीर आरोप। वाल्मिक कराडला मदत करणाऱ्या 26 जणांची यादी देसाईंनी केली जाहीर। गृह मंत्रालय आणि पोलीस अधीक्षकांकडे तृप्ती देसाईंनी केली तक्रार। बदलापूरमधल्या प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना राज्य सरकारचा दणका। आतापर्यंत 24 कंपन्यांवर कारवाई। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता मोठं पाऊल उचलणार। 41 देशांना अमेरिकेत करणार प्रवेश बंदी, अर्थात प्रवासावर निर्बंध लावणार। कविवर्य सुरेश भट यांचं अमरावतीमध्ये स्मारक व्हावं। अमरावती त्यांचं जन्मगाव असल्यानं स्मारक उभारावं, साहित्य विश्वातनं होतीये मागणी। भीमाशंकर कारखान्याचा ऊस पराग साखर कारखान्यात देणार। देवदत्त निकम यांच्या आरोपानं मोठी खळबळ। भीमाशंकरचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडेंनी आरोप फेटाळले। जुन्या निकामी झालेल्या बसेस पुणे एसटी महामंडळ आता भंगारात विकणार। स्वारगेट बस स्थानकातल्या अत्याचार प्रकरणानंतर जाग। 72 शिवशाही आणि शिवनेरी बसेस मोडीत काढण्याचा निर्णय। आणि पुण्यामध्ये घरगुती वादातून कोथरूड परिसरात गाड्या पेटवल्याचा धक्कादायक प्रकार। 4 दुचाकी पेटवून दिल्या। कोथरूड पोलिसांनी एकाला घेतलं ताब्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।